नमस्कार. विज्ञानयात्री एडविन गेरहार्ड क्रेब्स यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री एडविन गेरहार्ड क्रेब्स हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1992 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. पेशीच्या चयापचय क्रियेतील द्विदिशादर्शक रिव्हर्सिबल फॉस्फोरिलेशनद्वारे प्रथिनांचे क्रियाशीलीकरण या रासायनिक अभिक्रिया संशोधन कार्यासाठी आल्फ्रेड गिलमन आणि एडमंड हेनरी फिशर यांच्यासोबत एडविन गेरहार्ड क्रेब्स यांना सन 1992 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मूलभूत वैद्यकीय संशोधन कार्यासाठी एडविन गेरहार्ड क्रेब्स यांना सन 1989 साली कोलंबिया विद्यापीठाचा लुईसा ग्रॉस हॉर्टविज पुरस्कार आणि लास्कर फाउंडेशनचा आल्बर्ट लास्कर पुरस्कार मिळाला आहे. सन 1991 साली त्यांना रसायनशास्त्रातील रॉबर्ट वेल्च पुरस्कार मिळाले. सन 1948 मध्ये क्रेब्स यांनी वॉशिंग्टन विद्यापीठ सिएटल येथे बायोकेमिस्ट्रीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून पद स्वीकारले. सन 1953 मध्ये एडमंड एच फिशर आणि एडविन गेरहार्ड क्रेब्स या जोडीने फॉस्फोरिलेजच्या एन्झायमॉलॉजीवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अभ्यासादरम्यान फॉस्फोरिलेजचे 2 रूपांचे परस्पर रूपांतरण जे यंत्रणेद्वारे होते ते पाहण्यास सक्षम होते. उलट करता येणारे प्रोटीन फॉस्फोरिलेशन, सोप्या भाषेत सांगायचे तर उलट करता येण्याजोग्या प्रोटीन फॉस्फोरिलेशनमध्ये प्रोटीन कायनेज ॲडिनोजेन ट्रायफॉस्फेट ATP मधून फॉस्फेट गट घेते आणि प्रथिनावरील विशिष्ट साईटवर जोडते. त्या ठिकाणी अतिरिक्त वस्तुमान आणि नकारात्मक चार्ज दोन्ही सादर करते. हे प्रथिनांचा आकार बदलू शकते आणि जैविक प्रक्रियेत त्यांचे कार्य वर खाली बदलू शकते. एक तर त्याची क्रिया बदलून किंवा दुसऱ्या प्रथिनाशी बांधण्याची क्षमता बदलून फॉस्फेट काढून टाकणाऱ्या फॉस्फेटद्वारे प्रथिने मूळ स्थितीत रूपांतर केली जाऊ शकतात. हे चक्र असंख्य चयापचय प्रक्रिया नियंत्रित करते आणि पेशी विभाजन, आकार आणि गतिशीलता यांच्या नियमनात मध्यवर्ती भूमिका बजावते. कर्करोग आणि मधुमेह यासह मानवी रोगामध्ये विशिष्ट प्रोटीन फॉस्फोरिलेशन मार्गाचे विस्कळीत होणे महत्त्वाचे आहे. सन 1906 मध्ये रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमधील फोबास लेव्हेन यांनी प्रथिने फिटेलिन फॉस्फेटिव्हिन मध्ये फॉस्फेट ओळखले आणि सन 1933 पर्यंत फ्रिट्झ लिपमनसह केसिनमध्ये फॉस्फोरिलेशन आढळले. तथापि युजीन केनेडी यांनी पहिल्या प्रथिनांचे एन्झायमॅटिक फॉस्फोरिलेशन वर्णन करण्यापूर्वी आणखी 20 वर्षे लागले. सन 1930च्या उत्तरार्धात कार्ल आणि गर्टी कोरी यांनी पहिले फॉस्फोरिलेज एन्झाईम शोधले होते. कार्ल आणि गर्टी कोरी यांना ग्लायकोजेनेस फॉस्फोरिलेज एन्झाईमचे 2 प्रकार सापडले, ज्यांना त्यांनी अ आणि ब असे नाव दिले, परंतु बी फॉर्म ते अ फॉर्म रूपांतरणाची यंत्रणा योग्यरित्या समजली नाही. फॉस्फोरिलेज ब चे फॉस्फोरिलेज अ मध्ये आंतरपरिवर्तन नंतर एडमंड फिशर आणि एडविन गेरहार्ड क्रेब्स तसेच ओसिलिएट आणि सदरलँड यांनी वर्णन केले होते, ज्यामध्ये फॉस्फोरिलेशन डिफॉस्फोरिलेशन यंत्रणा समाविष्ट होती. तेव्हा असे आढळून आले की फॉस्फोरिलेज कायनेज आणि MGATP हे शीर्षकाच्या एन्झाईमला फॉस्फोरिलेज बी वर ATPच्या गॅमा फॉस्फोरिल गटाचे सेरिन अवशेषामध्ये स्थानांतरित करण्यात मदत करून ग्लायकोजन फॉस्फोरिलेज फॉस्फोरिलेट करणे आवश्यक होते. प्रथिने फॉस्फेट गट काढून टाकून फॉस्फोरिलेटेड एन्झाईमचे डिफॉस्फोरिलेशन उत्प्रेरित करण्यास सक्षम आहे. अर्ल सदरलँड यांनी 1950 मध्ये स्पष्ट केले की फॉस्फोरिलेजची क्रिया वाढली आणि अशा प्रकारे तेव्हा यकृताचे तुकडे
ॲड्रिनॅलिन आणि ग्लुकॅगॉन याने उगवले गेले तेव्हा ग्लायकोजिनोलिसिस उत्तेजित होते. 1970च्या दशकापर्यंत फॉस्फोरिलेशन ही एका चयापचय मार्गासाठी विशिष्ट नियंत्रण यंत्रणा मानली जात होती. तेव्हा लेस्टर रीडने शोधून काढले की मायटोकॉन्ड्रियल पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स फॉस्फोरिलेशनद्वारे निष्क्रिय होते. तसेच 1970च्या दशकात दोन किंवा अधिक किन्सेसद्वारे दोन किंवा अधिक अवशेषावर फॉस्फोरिलेट केलेल्या प्रथिनांच्या शोधाच्या प्रतिसादात मल्टीसाइट फॉस्फोरिलेशन हा शब्द तयार करण्यात आला. 1975मध्ये हे दर्शविले की CAMP आश्रित प्रथिने विशिष्ट अमायनो ॲसिड अनुक्रम आकृतिबंधावर फॉस्फोरिलेट सेरीन अवशेषांचे कायनेस करतात. रे एरिक्स यांनी शोधून काढले की FSRC एक कायनेज आहे आणि टोनी हंटर यांना 1970च्या दशकात प्रथिनावर FSRC फॉस्फोरिलेटेड टायरोसिनचे अवशेष आढळले. 1980च्या सुरुवातीस पहिल्या प्रोटीन कायनेजचा अमायनो ॲसिड अनुक्रम निर्धारित करण्यात आला, ज्यामुळे अणुशास्त्रज्ञांना नियामक जनुकांची कार्ये समजण्यास मदत झाली. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीस पहिले प्रोटीन टायरोसेन फॉस्फेट PTP1B शुद्ध करण्यात आले आणि शोध तसेच JAK कायनेसिस क्लोनिंग पूर्ण झाले, ज्यामुळे वैज्ञानिक समुदायातील अनेकांनी 1990च्या दशकात प्रोटीन कायनेज कॅस्केड दशक असे नाव दिले. एडमंड फिशर आणि एडविन क्रेब्स यांना 1992मध्ये जैविक नियामक यंत्रणा म्हणून उलट करता येण्याजोगा प्रोटीन फॉस्फोरिलेशनच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. एडविन गेरहार्ड क्रेब्स यांचा जन्म दिनांक 6 जून 1918 रोजी अमेरिकेच्या लान्सिंग आयोवा या गावी झाला. विल्यम कार्ल क्रेब्स हे त्यांचे वडील आणि लुईस हेलेन ही त्यांची आई. उर्बाना हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पदवी शिक्षण इलिनॉईस विद्यापीठ उर्बाना येथे पूर्ण झाले. पदवी शिक्षणासाठी सुद्धा उर्बाना येथेच पूर्ण झाले. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना वॉशिंग्टन विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. 1943मध्ये ते लष्करी सेवेत होते. वैद्यकीय सेवा आटोपून व्यावसायिक क्षेत्र निवडण्याऐवजी ते जीवरसायनशास्त्रात पोस्ट डॉक्टरेट करण्याचे पसंत केले. कार्ल कोरी हे त्या काळातील नामवंत शास्त्रज्ञ होते. वॉशिंग्टन विद्यापीठात प्रोटामाइन या पेशी केंद्र प्रथिनाचे सशाच्या स्नायू पेशीमधील फॉस्फोरिलेजची क्रिया प्रतिक्रिया इंटरॅक्शन या विषयांतर्गत कार्ल कोरींचे संशोधन होते. कार्ल कोरी यांनी एडविन गेरहार्ड क्रेब्स यांना जीवरसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापकपद दिले आणि पोस्ट डॉक्टरेटसाठी परवानगी दिली. पेशीच्या चयापचय क्रियेतील द्विदशादर्शक रिव्हर्सिबल फॉस्फोरिलेशनद्वारे प्रथिनांचे क्रियाशीलीकरण हा त्यांच्या पोस्ट डॉक्टरेट संशोधनाचे शीर्षक होते. फॉस्फोरिलेशनद्वारे प्रथिनांचे क्रियाशीलीकरण या रासायनिक अभिक्रियासाठी लागणाऱ्या फॉस्फोरिलेज या विकराचा जैव उत्प्रेरकाचा त्यांनी प्रथमतः शोध घेतला. फॉस्फोरिलेज हा विकर जैव उत्प्रेरक प्रथिनांचे क्रियाशीलीकरण या अभिक्रियेसाठी अग्रेषित फॉरवर्ड आणि अनग्रेषित बॅकवर्ड या दोन्हीसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले. अल्फ्रेड गिलमन आणि एडमंड फिशर यांच्या मदतीने प्रथिन रेणूंमधील ऊर्जा म्हणजे ATP स्वरूपातील मुक्त होण्यासाठी फॉस्फोरिलेज या विकराची भूमिका एडविन गेरहार्ड क्रेब्स यांनी स्पष्टीकरण केले. या अभिक्रियेतील प्रथिन मूळ अवस्था कोणत्या प्रकारे प्राप्त करते हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. पेशीच्या चयापचय क्रियेतील द्विदशादर्शक रिव्हर्सिबल फॉस्फोरिलेशनद्वारे प्रथिनांचे क्रियाशीलीकरण या रासायनिक अभिक्रिया संशोधन कार्यासाठी अल्फ्रेड गुडमन, गिलमन आणि एडमंड हेनरी फिशर यांच्यासोबत एडविन गेरहार्ड क्रेब्स यांना 1992 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एडविन गेरहार्ड क्रेब्स हे
अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकशास्त्रज्ञ आणि सन 1992 सालच्या शरीरक्रिया विज्ञान, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराची मानकरी. त्यांना पेशीमधील प्रथिनांचे नियमन करणाऱ्या रिव्हर्सेबल प्रोटीन फॉस्फोरिलेशन या प्रक्रियेचा शोध लावल्याबद्दल सन 1992चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा जन्म दिनांक 6 जून 1918 रोजी अमेरिकेच्या लॅन्सिंग, आयोवा येथे झाला. त्यांनी इलिनॉय विद्यापीठातून रसायनशास्त्र पदवी आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून सेंट लुईस वैद्यकीय पदवी घेतले. त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठात आणि कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. सन 1985 मध्ये त्यांनी अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे अध्यक्षपद भूषवले. क्रेब्स आणि त्यांचे सहकारी एडमंड एच. फिशर यांनी स्नायूंच्या पेशीमध्ये ग्लुकोजपासून ऊर्जा कशी तयार होते यावर संशोधन केले. त्यांनी शोधून काढले की प्रथिनामध्ये फॉस्फेट गट जोडणे किंवा काढून टाकणे ही क्रिया पेशीमधील ऑन ऑफ स्विच प्रमाणे कार्य करते. या प्रक्रियेमुळे पेशीमधील असंख्य जैविक कार्ये नियंत्रित होतात. जेव्हा ही प्रक्रिया बिघडते तेव्हा कर्करोग किंवा मधुमेह यासारखे आजार होतात. या महत्त्वपूर्ण शोधासाठी त्यांना व फिशर यांना 1992चे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. दिनांक 21 डिसेंबर 2009 रोजी एडविन गेरहार्ड क्रेब्स यांचे निधन झाले. विज्ञानयात्री एडविन गेरहार्ड क्रेब्स यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.